श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 77वा सर्ग वाचूया. राजा दशरथाचा पुत्र व सुनांसह अयोध्येत प्रवेश, शत्रुघ्नासहित भरताचे मामाकडे जाणे, श्रीरामांच्या वर्तनाने सर्वांना संतोष आणि सीता व श्रीरामांचे पारस्परिक प्रेम. जमदग्नी कुमार परशुराम निघून गेल्यावर महायशस्वी श्रीरामांनी शांतचित्त होऊन अपार शक्तिशाली वरुणाच्या हातात ते धनुष्य दिले. त्यानंतर वसिष्ठ वगैरे ऋषींना प्रणाम करून श्रीरामांनी आपले पिता दशरथांना व्याकुळ पाहून त्यांना म्हटले, पिताजी, जमदग्नी कुमार परशुराम निघून गेले. आता आपल्या अधिनायकत्वाने सुरक्षित अशी ही चतुरांगिणी सेना अयोध्येकडे प्रस्थान करेल. श्रीरामाचे हे बोलणे ऐकून राजा दशरथाने आपले रघुनाथादी पुत्र दोन्ही हातांनी जवळ घेऊन मिठी मारली व त्यांचे मस्तक हुंगले. परशुराम निघून गेले हे ऐकून राजा दशरथाला फार आनंद झाला. ते आनंदमग्न झाले. त्यावेळेस त्यांनी जणू आपला व आपल्या पुत्राचा पुनर्जन्म झाला आहे असेच मानले. त्यानंतर त्यांनी सैन्याला नगराकडे चलण्याची आज्ञा दिली आणि तेथून निघून मोठ्या लगबगीने ते अयोध्येत जाऊन पोहोचले. त्यावेळेस त्या पुरीत सगळीकडे ध्वजपताका फडकत होत्या. सजावटीने नगराची रमणीयता वाढली होती आणि तरतरेच्या वाद्यांच्या आवाजाने सारी अयोध्या निनादित झाली होती. रस्त्यावर पाण्याचा शिडकाव केलेला होता, ज्यामुळे नगराची शोभा वाढली होती. इकडे तिकडे फुलांचे ढिगच्या ढिग पसरलेले होते. नगरजन हातात मंगल वस्तू घेऊन प्रवेश मार्गावर उभे होते. या सर्वांनी भरलेल्या आणि खूप जनसमुदायाने अलंकृत झालेल्या अयोध्यापुरीत राजाने प्रवेश केला. नागरिक आणि ब्राह्मणांनी दूरपर्यंत पुढे जाऊन महाराजांचे स्वागत केले. आपल्या कांतिमान पुत्रांसमवेत राजा दशरथाने आपल्या हिमालयाप्रमाणे सुंदर व गगनचुंबी प्रिय राजभवनात प्रवेश केला. राजमहालात स्वजनांकडून मनोवांछित वस्तूंनी परमपूजित होऊन राजा दशरथ मोठा आनंदित झाला. महाराणी कौसल्या, सुमित्रा, सुंदर कटिप्रदेशवाली कैकेयी आणि ज्या इतर राजपत्नी होत्या त्या सर्व सुनांना उतरविण्यात गुंतल्या होत्या. त्यानंतर राजपरिवारातील त्या स्त्रियांनी परमसौभाग्यवती सीता, यशस्विनी उर्मिला आणि कुशध्वजाच्या दोन्ही कन्या मांडवी व श्रुतकीर्तीस उतरविले आणि मंगलगीत गात सर्व सुनांना घरात घेऊन गेल्या. त्या प्रवेशकालिक होमकर्माने सुशोभित आणि रेशीम साड्यांनी अलंकृत होत्या. त्या सर्वांना देवमंदिरात घेऊन जाऊन सुनांकडून देवपूजन करविले. त्यानंतर नववधू रूपात आलेल्या त्या सर्व राजकुमारींनी वंदनीय सासू सासरे वगैरेंना प्रणाम केला आणि आपापल्या पतींसमवेत एकांतात राहून ते सर्व मोठ्या आनंदाने दिवस घालवू लागले. श्रीराम इत्यादी पुरुषश्रेष्ठ चारही भाऊ अस्त्रविद्येत निपुण आणि विवाहित होऊन धन आणि मित्रांसह राहून पित्याची सेवा करू लागले. काही वेळाने रघुनंदन राजा दशरथाने आपला पुत्र कैकेयी कुमार भरतास म्हटले, पुत्रा, हे तुझे मामा कैकेय राजकुमार वीर सुधाजित तुला नेण्यासाठी आले आहेत आणि कितीतरी दिवसांपासून इथे थांबलेले आहेत. दशरथांचे हे बोलणे ऐकून कैकेयी कुमार भरताने त्यावेळेस शत्रुघ्ना समवेत मामाकडे जायचा विचार केला. तो नरश्रेष्ठ शूरवीर भरत आपल्या पिता दशरथ, सहज महान कर्म करणारे श्रीराम आणि सर्व मातांना विचारून त्यांची आज्ञा घेऊन
शत्रुघ्नाबरोबर तेथून निघाले. शत्रुघ्नासहित भरताला घेऊन वीर सुधाजिताने मोठ्या आनंदाने आपल्या नगरात प्रवेश केला. त्यांच्या पित्यास त्यामुळे मोठाच आनंद झाला. भरत निघून गेल्यावर महाबली श्रीराम व लक्ष्मण आपल्या देवोपम पित्याच्या सेवेत मग्न राहिले. पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून ते नगरवासियांचे सर्व कामकाज आणि त्यांचे सर्व प्रिय व हितकर कार्य करू लागले. ते स्वतः मोठ्या संयमात ठेवीत आणि वेळोवेळी मातांसाठी त्यांचे आवश्यक काम करीत आणि गुरुजनांचे कठीण कामही सिद्ध करीत. त्यांच्या या वर्तनाने राजा दशरथ वेदवेत्ते ब्राह्मण आणि वैश्यवर्ग मोठा प्रसन्न राहत असे. श्रीरामांचे उत्तमशील व सद्व्यवहारामुळे त्या राज्यात राहणारी सर्व माणसे फार संतुष्ट होती. राजाच्या त्या चारही पुत्रात सत्यपराक्रमी श्रीराम लोकात अत्यंत यशस्वी आणि महान गुणवान झाले. ज्याप्रमाणे जसे सर्व प्राणीमात्रात स्वयंभू ब्रह्मदेवच अत्यंत यशस्वी आणि महान गुणवान आहेत, तसे श्रीरामचंद्र नेहमी सीतेच्या हृदय मंदिरात विराजमान असायचे. श्रीरामांनी सीतेबरोबर बरेच महिने विहार केला. सीता श्रीरामांना फारच प्रिय होती, कारण ती आपला पिता जनकाद्वारे श्रीरामांच्या हातात पत्नी रूपात समर्पित गेलेली होती. सीतेचे पातिव्रत्य वगैरे गुणांनी आणि तिच्या सौंदर्याने सुद्धा श्रीरामाचे तिच्यावरील प्रेम अधिकाधिक वाढत राहिले. याप्रमाणे सीतेच्या हृदयातही तिचे पती श्रीराम त्यांच्या सौंदर्याने व गुणाने द्विगुण प्रीतिपात्र बनून राहिले. जनकनंदिनी सीताही आपल्या विशेषत्वाने त्यांना अधिकच जीवाभावाची झाली. ती रूपाने देवांगनांप्रमाणे आणि मूर्तिमंत लक्ष्मीप्रमाणेच प्रतीत होत होती. श्रेष्ठ राजकुमारी सीतेस श्रीरामच आवडायचे आणि श्रीरामही एकमात्र तिचेच चिंतन करत असायचे. ज्याप्रमाणे विष्णू समवेत लक्ष्मी, त्याचप्रमाणे त्या सीतादेवींबरोबर राजर्षी श्रीराम परम प्रसन्न राहून शोभून दिसत असत. इथे 77वा सर्ग पूर्ण झाला. सार्थ श्री वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या खंडातले बालकांड इथे संपले. या बालकांडात एकूण 77 सर्ग आहेत. इथून पुढे आता अयोध्याकांड वाचायला आपण सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंत या बालकांडात आपण 77 सर्ग वाचले. श्रीरामांचा माता सीतेशी विवाहापर्यंत ज्या घडामोडी लहान वयात त्यांच्या आयुष्यात घडल्या त्याचे थोडक्यात वर्णन आहे. महर्षी वाल्मिकींना नारदांनी रामचरित्र कथा सांगितली. नंतर क्रौंचवधाने क्रोधित झालेल्या महर्षी वाल्मिकींच्या तोंडून जे अनुष्टुभ छंदातला श्लोक बाहेर पडला, त्याच अनुष्टुभ छंदात रामायण महाकाव्याची रचना करण्याचा वर ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना दिला आणि पुढे वाल्मिकींनी रामायण महाकाव्याची जी रचना केली, ज्यात 24,000 श्लोक, 500 सर्ग आणि 7 कांडांचा समावेश आहे. पुढे दशरथाचा पुत्र कामेष्टी यज्ञ, श्रीरामांचा जन्म, वानरांची उत्पत्ती, विश्वामित्रांसोबतचा श्रीराम लक्ष्मणांचा वनविहार, तिथे ताटका मारीच या राक्षसांचा वध, अहल्या देवीचा उद्धार, गंगा नदी आख्यान, ब्रह्मर्षी वशिष्ठांची योग्यता, समुद्रमंथन, विश्वामित्रांची ब्रह्मर्षी पद मिळवण्याची कथा, जनकाच्या ताब्यात असलेल्या धनुष्याचे खंडन, जानकीशी विवाह इत्यादी कथा आणि त्याच्या अनुषंगाने इतरही बऱ्याच गोष्टींची माहिती कथारूपाने आपण या बालकांडात वाचली.
आता पुढे अयोध्याकांडातही आपण अशा बऱ्याच घटनांचे वर्णन, कथा आणि बरीच माहिती आपण वाचूया. मंडळी, या दुर्मिळ श्री वाल्मिकी रामायण मराठी अनुवाद या पुस्तकांचा वाचन उपक्रम तुम्ही रोज ऐकतच असाल, पण तरीही एक विनंती करते, ही माहिती आणि हे रामायण वाचन आणखी जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि त्यासाठी आमच्या चॅनलची लिंक शेअर करा. तुमचे काही विचार किंवा सूचना असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमच्या सिया महाबळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे वाचन तुम्हाला कसं वाटतं, आवडतं का, किंवा त्याच्यात काही बदल करायला हवे का, अशा काही तुमच्या सूचना असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. म्हणजे तुमचा प्रतिसाद मिळाला की माझाही उत्साह वाढेल. आणि आता उद्यापासून आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या खंडातले अयोध्याकांड वाचायला सुरुवात करणार आहोत. तेव्हा रोज ऐकायला विसरू नका. सिया महाबळ यूट्यूब चॅनलवर दररोज सकाळी 6:30 वाजता श्री वाल्मिकी रामायण. धन्यवाद. जय जय श्रीराम.